नमस्कार. आज आपण पाहणार आहोत पाण्यातली भेंडी. अशा प्रकारची भेंडी आमच्या गावाकडे पूर्वी केली जायची. भेंडीची भाजी माझी आजी अशी भाजी करायची भेंडीची. कांदा चिरून घ्यायचा आहे, मीठ टाकायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि असं हाताने कसून घ्यायचं आहे, चुरून घ्यायचं आहे छान असा कांदा. नंतर स्वच्छ धुवून पुसून घेतलेली चिरलेली भेंडी टाकायची आहेत. अशी भाजी माझी आजी करायची. आमच्या गावाकडे पूर्वी अशा प्रकारे भेंडीची भाजी केली जायची. पाण्यातली भेंडी म्हणायचो आम्ही त्याला. खायला खूप छान लागते, चवीलाही खूप छान लागते ही भाजी. तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेल. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मंद गॅसवर भाजी शिजत ठेवायची. आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण नंतर साईडला करून ठेवायचं आहे. हे बघा, आणि एक बारीक छोटीशी मिरची टाकलेली आहे. तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही 2-3 गॅसवर मीडियम शिजत ठेवायची आहे. बघा, आपल्याला झाकण ठेवायचं आहे. थोड्या वेळाने झाकण काढून बघायचं आहे. पूर्ण झाकण ठेवू नका, साईडला करून ठेवा थोडंसं झाकण. हे बघा, इथे भाजी शिजत आलेली आहे. मीडियम गॅसवर ठेवा, नाही तर उतू जाईल. फास्ट गॅस केला आणि झाकण ठेवलं तर. झाकण साईडला ठेवून भाजी शिजवून घ्यायची. छान अशी भाजी लागते खायला. आमच्या गावाकडे असं पूर्वी भाजी केली जायची. हे बघा, पाण्यातली भेंडी. भेंडी छान शिजलेली आहे. तुम्ही करा, तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भातासोबत भाजी खूप छान लागते खायलाही. थँक्यू.